थँक्यू. तुम्ही आठवणीने माझ्यासाठी चपला आणल्या. ठीक आहे. आज अचानक सगळ्यांसाठी भेटी आणल्यात. काही खास कारण आहे का? नाही, मगाशी सीमा वहिनींनी पैशाचं विचारलं तेव्हा तुम्ही हसून विषय टाळलात. पैशाचं तुम्हाला कशाला माहिती असायला हवं? सीमा वहिनीला, तुला, आईला तुम्हाला काय कळतं यातलं? तसं नाही हो, पण सध्या तुमचीच ओढाताण सुरू आहे म्हणून विचारलं. ओढाताण आहे तरी घरामध्ये सागर संगीत जेवण होतंय की उपासमार चालू आहे? मिळतंय ना 2 वेळचं. एक क्लायंट होता ज्याचे पैसे अडकले होते, दिले त्याने आज परत. म्हटलं आलेत पैसे तर घेऊया थोड्या वस्तू. दिवाळीला पण काही घेतलं नव्हतं मी, आणलं म्हणून सगळ्यांसाठी गिफ्ट. हो, आईसाठी शॉल आणि प्रथमला स्मार्ट वॉच घेतलं होतं, पण माझ्यासाठी चपला आणल्यात. थँक्यू. तुझ्या चपला फाटलेल्या दिसल्या म्हणून आणल्या, बाकी काही नाही. ते म्हणजे चपला जरा कमी किमतीतल्या आणल्या असत्या तरी चाललं असतं. तुम्ही पिहूसाठी काहीच आणलं नाहीत. नाही म्हणजे शेवटी ती आपली मुलगी आहे ना, आपण तिचं लाड नाही करणार तर कोण करणार? हेच मला तुझं आवडत नाही. जे आणलंय त्यामध्ये समाधानी कधीच राहत नाही. तू आपल्या नवऱ्याच्या डोक्याला भुनभुन भुनभुन चालू ठेवायची ना सतत. तसं नाही हो, ती बिचारी कधीच तिला काय हवं ते तोंडाने सांगत नाही. तुम्ही एकटे कमवते आहात आणि खाणारी तोंड इतकी. तिला परिस्थितीची जाण आहे म्हणून नेहमी तिलाच गृहीत धरलं जातं. बरं काय आणायचं तिच्यासाठी मला नाही कळलं. आता एवढ्यावरून वाद घालणारेस का माझ्याशी? हे जे आलेले पैसे आहेत ना ते स्वतःसाठी ठेवायला पाहिजे होते. उगाच तुम्हा सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत. मी चुकलंय, माझं खर्च केलाय मी. नाही, सॉरी, ऐका ना. मी काहीच बोलत नाही, पण खरंच अहो, पिऊ स्वतःहून काही म्हणाली नाही. अरे मी गडबडीत विसरूनच गेले. तुमचा हात कसा आहे? ठीक आहे, ऑफिसमध्ये क्रीम लावलं होतं मी. नाही तरी पण एकदा बघू द्या ना. तुम्ही माझ्या पदराची आग विझवण्याच्या नादात स्वतःचा हात भाजून घेतला. दिवसभर माझं लक्षच लागत नव्हतं. एकदा बघू द्या. तू सोड ना यार. काय दाखवा काय झालं एवढं? अहो काय आहे? या दुकऱ्या हाताने तुम्ही इतकं सामान घेऊन आलात. तुला काय करायचंय? मी सांगतोय ना मला काही झालं नाहीये. तुझा हाच प्रॉब्लेम आहे. जरा प्रेमाने बोललो ना मी की डोक्यावर बसायचं आहे ना लगेच. सॉरी माझंच चुकलं. तुम्ही चिडू नका. काळजी वाटली म्हणून विचार. नको करूच काळजी माझी. स्वतःची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. कुकुला बाळ नाहीये मी. नको करूच माझी काळजी. बघेन मी माझं काय ते. सॉरी. जेवणाचं बघा काय ते काम आहे खरं आपलं. हो तयार आहे जेवण. पानं वाढायला घेते. चिडू नका. किती ठरवलं प्रेमाने वागायचं तरी वागताच येत नाही का? अविनाश का? लक्षात घे, आपल्याला हिच्या सह्या हव्यात. सह्या मिळाल्याशिवाय जमिनीचा व्यवहार नाही होणार आणि मला स्वतःच्या रागावर कंट्रोल करून हिच्याशी प्रेमाने वागावं लागणार. पण असं का होतंय माझं? प्रेमाने वागणं विसरलोय का मी? बायकोशी खोटं गोड बोलायला सांगितलं तर तिला लाडवूनच ठेवले आहे ना. नाही अवी, असं वागून नाही चालणार. गोड बोलून खोटी सासऱ्याची सेवा करून आपल्या बाजूला वळवलं तिनं. आता माझ्या मुलाला माझ्यापासून तोडतेच काय? मी असं होऊ देणार नाही. नवीन चपला घालून मिरवायचंय काय तुला? सीमा म्हणते ना तेच बरोबर. नवीन चपला घालायची लायकीच नाही.
गडबड आहे. म्हणजे इतक्या दिवस कटकट करणारा पैशांसाठी हा अविनाश का लगेच कसा काय बदलला? काय झालं सीमा? पुन्हा एवढी चिडचिड करतेस? तुला काही फरक पडणार आहे का? तुझं छान मस्त सुरू आहे सगळं. सकाळी ती टुक्कार नोकरी करायला बाहेर पडायचं, ते सगळं झालं, दिवस संपला की घरी यायचं. नाही, घरात काय सुरू आहे, कशाचं काय, तुला काही पत्ता असतो? झालं, सकाळी उठल्यापासून कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून सतत कटकट करत असतेस. नवरा नोकरीवरून दमून घरी आलाय, त्याला जरा शांत बसू दे. तू दमून येतोस? नाही, हो 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 नाही. आणि हे असे फॉर्मल्स घालून तू ऑफिसला जातोस म्हणजे तुला काय वाटतं? मोठ्या इंटरनॅशनल कंपनीचा CEO आहेस तू? हे असं घरी आल्यावर छान अशी आरती वगैरे व्हायची का तुझी? त्या तुकार फालतू कंपनीमध्ये ना साधा MR गप्प बसशील का जरा? हो ना, गप्प बसते, एकदम गप्प, एक शब्दही बोलणार नाही मी आता. एका अटीवर, यापुढे सगळं तू बोलायचं. जमणार आहे? तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाही. कुणी आणलंय? तुझ्या लाडक्या भावाने आणलंय, दुसरं कोण आणणार? आणि सगळ्यांसाठी काही ना काहीतरी दिलंय. काय आहे काय? म्हणजे सगळ्यांसाठी एवढ्या भेट वस्तू आणल्यात त्याने? हे एवढ्याशा भेट वस्तूने हुरळून जाऊ नको. नाही, हे सगळं आणायला पैसे कुठून आले ना ते विचार. त्याचे पैसे अडकले होते ना, येणार होते ना कुठून तरी, ते आले असतील. सीमा, एवढ्या चांगुलपणाने तू सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आलाय, तरी तुला त्रास होतोय. तुझ्याशी ना कसं वागायचं ना तेच कळत नाही. देवा, कुठून माझी या बोळ्या सांबाशी गाठ बांधलीस रे? किती गुणी अरे माझा नवरा. साधं व्यवहारात पण नाही कळत का रे तुला? हे सतत मी तुझ्या कानी कपाळी ओरडत असते, नाहीच? मी प्रकाश डोक्यात पडतच नाही का तुझ्या? अरे बाबा जा, त्यांना जाऊन विचार कुठून आणलात पैसे. केस सुरू होती ना आपली, आहे ना लक्षात? त्या केसचं काय झालं रे, विचार ना. एकतर ना आपल्याला आवळा दाखवून कोवळा तर काढत नसतील ना ते? अरे स्वतःच्या हक्कासाठी कधीतरी आवाज उठव ना राजन. मी पण कोणासमोर डोकं फोडतेस? सीमा म्हणते तेही खरंय. अविनाश कालपर्यंत पैशाच्या अडचणीमुळे टेन्शन मध्ये होता. अचानक सगळ्यांसाठी भेटवस्तू घेऊन आलाय, ते काही कारण नसताना. का? त्याने माझ्यासाठी माझ्या आवडत्या रंगाचा शर्ट आणला म्हणून आनंद मानू? की एवढे पैसे कुठून आणले यावरून त्याच्यावर संशय घेऊ? हे बघ, माझं न्यू स्मार्ट वॉच एकदम लेटेस्ट मॉडेल आहे. आता मी ना हे स्कूलला घालून माझ्या सगळ्या फ्रेंड्सला दाखवणार आणि शायनिंग मारणार. मला बघू ना. ए, माझ्याकडे आहे. खरं तर याची जास्त गरज मला आहे. तुला? हो, मी स्पोर्ट्स पर्सन आहे ना, टेनिस खेळते ना मी. टाइमपास म्हणून काहीतरी गेम खेळतेस आणि स्वतःला स्पोर्ट्स पर्सन म्हणतेस? टाइमपास म्हणून आमच्या टीमने कॉलेजला डबल्स मध्ये फर्स्ट प्राइज मिळवून दिलं. पण आता हे घरी सांगून काय उपयोग? ही काही सोडली तर कोणालाच त्याचं काही वाटणार नाही. बरं ते जाऊ दे, तू हे फिटनेस ट्रॅकर लावून काय करणार आहेस? शायनिंगच मारणार आहेस ना फक्त? फोन मध्ये गेम खेळून कोणी स्पोर्ट्स पर्सन होत नाही. हो मोठी, तू एक टुर्नामेंट काय जिंकलीस तर लगेच स्वतःला ग्रेट समजायला लागलीस. अगं दम तरी आहे का तुझ्यात? एवढीशी तर सिंगल अड्डी आहेस. आजी तुला मूठ भरून भरून काजू बदाम देते. लाडका ना तू आहेस ना तिचा. पण मला साधं खेळायलाही कोणी प्रोत्साहन देत नाही. सगळे लाड, सगळं कौतुक
तुझ्या वाट्याला. मग तू काही जेलस आहेस का माझ्यावर? ए शट अप. लहान भाऊ आहेस ना माझा, तुझ्यावर का जेलस होईन मी? फक्त बाबांना माझ्यासाठी काही आणावंसं वाटलं नाही ह्याचं मला वाईट वाटतंय. पण एक आहे, आईच्या जुन्या चपला बघून त्यांना आईसाठी नवीन चपल्या घ्याव्याच्या वाटल्या, हेच खूप आहे. काय बाबांनी आईसाठी गिफ्ट आणलं? खूप मस्त चपल्या आहेत. बाबा आईशी प्रेमाने वागले तरी मी त्यात आनंदात आहे. पण मला काही नाही आणलं तरी चालेल. तू सॉरी बाळा, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी काही आणलं नाही म्हणून मला खूप वाईट वाटतंय. आणि तू, त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलं त्यात आनंद मानतीयस. तुझा हा दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी राहण्याचा स्वभाव आहे, तो कधीच बदलू नकोस बाळा. तुला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. उद्यासाठी मला काय काय करायचंय? प्रथमला सँडविचेस हवेत, बाकीच्यांना डाळीचे डोसे करते आणि रेवतीला डाएटचे कॉर्नफ्लेक्स किंवा ओटचे डोसे करते. अरे हो, रेवतीशी बोलायचंच राहिलं. आज आलेल्या स्थळाबद्दल तिच्याशी बोलते, म्हणजे तिच्या मनात नक्की काय आहे ते तरी समजेल. रेवती इकडे नाहीये, आई तर एकट्याच झोपल्यात. मग या गेल्या कुठे? घरी आल्यानंतर मला वाटलं की भरपूर ओरडा पडणार आहे, म्हणजे वाटच लागली माझी. पण असं काहीच झालं नाही रे. अरे हो, आपण कलिग्स आहोत हे मी सांगितलं होतं अनुवहिनीला, आणि तिचा विश्वासही बसलाय त्याच्यावर. पोळी आहे रे खूप ती, म्हणूनच तिने तिकडेच विषय संपवला ना. एक्झॅक्टली. तुला माहिती आहे का, मला ना आई मगाशी सांगत होती की दादाने तिच्यासाठी चप्पल आणली, अगदी साधी चप्पल, ब्रँडेडही नव्हती. त्यातही खुश झाली ती, इतकी खुश झाली की काय सांगू. तुला म्हणाले ना, ती खूप भोळी आहे, तिला कोणही उल्लू बनवू शकतो अगदी आरामात. सो तू काही टेन्शन घेऊ नकोस, काही इश्यू झालेला नाही आहे घरी. ओके, झोप आता. बाय, गुड नाईट. आय मिस यू. बाय. इतक्या उशिरा कोणाशी बोलताय? ते इतकं बाहेर येऊन? तुला काय करायचंय? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. माझा नाही, पण तुमच्या आई आणि भावाचा तर नक्कीच आहे. त्यांना सांगू? रेवती, मी तुमची वहिनी आहे, तुमची शत्रू नाही. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की तुमच्या आई तुमच्या लग्नासाठी मुलं शोधताय. 10 लोकांना सांगून ठेवलंय त्यांनी. जर तुम्हाला कुणी आवडत असेल ना, तर घरच्यांना सांगून टाका.
जर आपल्या घरच्यांना ते पसंत पडले तर तुमचं लग्न लावून देऊ. आणि त्यांना नाही आवडलं तर? का तुम्हाला तुमच्या निवडीवर विश्वास नाही? माझा आहे विश्वास, पण आई आणि अविदादा माहिती आहेत ना तुला कसे आहेत. एकदा जी गोष्ट ठरवतात मग तीच फिक्स असते. मग रिजेक्ट करायला 100 रिझन्स देतील. मुलगा चांगला असेल तर का नकार देतील? त्यांनाही तुमचं भलं व्हावं असंच वाटतंय ना. एकटीने अंधारात उडी मारू नका. लग्नाचा निर्णय डोळसपणे घ्या. रेवती, आजकाल आपण काय काय ऐकतोय, काय काय बघतोय. अहो, एखादी साधी वस्तू घेतानाही आपण निरखून पारखून बघतो. तर आयुष्याचा जोडीदार निवडताना नीट पारखून निवडायला नको का? अगं अनुवहिनी, मी कौस्तुभचं सगळं बघूनच त्याला पसंत केलंय. मग चांगलंच आहे ना. रेवती, जर तुम्ही तुमच्या नात्याबद्दल सिरियस असाल ना, घरी सांगून टाका. त्यांना सांगा की तुम्ही तुमच्या आई वडिलांना घरी घेऊन या भेटायला, किंवा आपण जाऊ ना त्यांना भेटायला. छान वाजत गाजत लग्न करू. मी कौस्तुभला घरी ये म्हणाले, पण त्याचे आई बाबा इथे राहत नाही. ते आले ना की तो येईल. हा, मग ठीक आहे ना. आधी त्यांना आपल्या घरी यायला सांगा. हे बघा, तुमची पसंत काय आहे ना, हे तुमच्या आईंना आणि तुमच्या भावांना कळायला हवं. त्यांना एकदा पसंत झालं ना तर मग सगळंच चांगलं होईल. आणि जर तो मुलगा तुमच्या नात्याबद्दल सिरियस असेल, त्याला हे नातं निभवायचं असेल, तर तो नक्की येईल. त्यांनी टाळाटाळ केली किंवा काही एक्सक्युजेस दिले ना, तर तो तुमच्याबरोबर टाइमपास करत असू शकतो. मग मी काय करू? काय करू म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ते करा. तुम्ही त्यांना सांगा, हे बघा, जेव्हापर्यंत तुम्ही माझ्या घरच्यांना भेटायला येत नाही तेव्हापर्यंत मी तुम्हाला बाहेर येऊन भेटणार नाही. नाही, असं नाही होऊ शकत अनुवहिनी. मी कौस्तुभला भेटल्याशिवाय नाही राहू शकत. रेवती, तुम्ही समजूतदार आहात. तुमचं भलं वाईट तुम्हाला समजतं. आणि हे बघा, जर खरं प्रेम असेल ना तर सगळं ठीक होईल. ते हो म्हणते. बोलून तर बघा. फक्त तुमच्या प्रेमाचा कोणी गैरफायदा घेऊ नये एवढंच वाटतं. त्याचं खरं प्रेम असेल ना तर तो नक्की येईल आणि सगळं चांगलं होईल. चला, फार रात्र झाली, गारवाही पडलाय, आजारी पडा ना. चला. हो, नाही, सकाळी मी एकदम लवकर निघणार आहे. अर्ली हां. बरं, माझं काय म्हणणं आहे, त्या पार्टीला सांगून ठेवा की जेवढे काही पैसे असतील ना ते एकत्र हवेत हां उद्या मला. हां, म्हणजे ते थोडे आत्ता देतो, 20% नंतर देतो वगैरे नाही. टॅक्सेशन आहे मला ते सगळं बघावं लागणार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्लिअर करा त्यांना. चला, गुड नाईट, भेटू उद्या. अहो, राग येणार नसेल तर एक विचारू का? राग येण्यासारखं बोललीस तर राग येईल मला. विचार. बाई, माझ्याकडे अख्खी रात्र नाहीये गप्पा मारायला. उद्या सकाळी उठून नाशिकला जायचंय कामासाठी. नाशिकला? तिकडे आबांचा प्लॉट आहे ना. कोर्टाचा निकाल लागला का हो? तुला कसं माहिती? मला आबांनी सांगितलं. आबांनी सांगितलंय तुला? हो हो. अहो, ते आबा आजारी होते ना, तेव्हा त्यांनी मला जवळ बसून सगळं त्यांच्या प्रॉपर्टीज विषयी, त्यांनी कुठे कुठे गुंतवणूक केली, हे सगळ्याविषयी मला स्वतःहून सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं का तू विचारलंस बोचकपणा करून? अहो, मला काय करायचंय? जमीन जुमला, पैसा अडका, यात कधीच मला इंटरेस्ट नव्हता. आता मोठी मुलगी असून सुद्धा बाबांनी किती वेळा मला सांगितलं की इंटरेस्ट दाखव, पण मी त्यापासून नेहमी लांब राहिले. तुझ्या माहेरच्या श्रीमंतीचं मान नको सांगू, कळलं ना? अहो नाही, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आबांनी स्वतःहून मला सांगितलं. पण मग आबा गेल्यानंतर मला काही बोलली नाहीस तू का? आबांनी मला शपथ घातली होती. म्हणजे तुला तेव्हापासून माहित होतं की हे मालकी अधिकार तुला मिळणार आहेत? हो नाही, आबांनी विलमध्ये काय लिहून ठेवलं हे मला माहित नव्हतं. मला जर तेव्हाच माहित असतं तर मी आधीच नाही म्हणाले असते ना. हे बघा, इस्टेट जोडण्यापेक्षा मला माझी माणसं आणि नाती जोडायला जास्त आवडतं. मी खरंच सांगते, मला नव्हतं काही माहीत. विश्वास ठेवा माझ्यावर, खरंच शपथ.
आता हिला सगळंच माहिती आहे तर प्लॉट विकताना हिची खोटी सही घेता येणार नाही. त्यात पकडला जाण्याची रिस्क आहे. त्यापेक्षा गोड बोलून हिची सही घेणं जास्त सोपं होईल नाही का? अहो, कसला विचार करताय? खरंच मला माहित नव्हतं बिलमध्ये काय लिहून ठेवलंय आबांनी. शपथ घेऊन सांगते मी. नाही, शपथ वगैरे घ्यायची गरज नाही आहे. काय आहे बघ, आबांनी एका अर्थी जे काही केलंय ते मला पटलंच आहे. हे, ठीक आहे ना, त्यांचा माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर होता. तू आणि मी काय वेगळे नाही आहोत ना आपण. हॅलो, जी गोष्ट आता मी तुला सांगणार आहे ती फक्त आपल्या दोघांमध्ये राहिली पाहिजे. प्रॉमिस कर. जर ही गोष्ट बाहेर कळली ना तर अशी शिक्षा देईन ना मी तुला. राहील का आपल्यात? नाही सांगणार मी कोणाला. बघा, सांगा ना. नाशिकच्या जमिनीचा निकाल लागलाय. तोही आपल्या बाजूनी. काय निकाल लागलाय आपल्या बाजूने? मोठ्या मोठ्याने ओरडायचं, अजून ओरड, कळव सगळ्यांना सांग. खरंच? म्हणून मी नाशिकला चाललोय त्या जमिनीचा व्यवहार करायला. जमिनीचा व्यवहार? हो, आबांनी इतक्या कष्टाने घेतलेली जमीन तुम्ही विकून टाकता? त्याचं काय लोणचं घालू मी? तुला काय कळतं जमिनीच्या बाबतीत? घरापासून एवढी लांब एखादी जमीन असेल ना तर लोक अतिक्रमण करतात. एवढे वर्ष कोर्टाच्या खेट्या घालतोय कशासाठी? लक्षात घे ना, ती जमीन जर विकली ना तर आपली खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत फायनान्शियली. हो, पण त्या पैशांवर सगळ्यांचा अधिकार आहे. घर मी चालवतो. कोणी येतं का माझ्या मदतीला? नाही येत ना. तेव्हा माझ्या जीवावर बेतलं त्यावेळी जन्मदाती आई तिने सुद्धा पेन्शन सोडली नाही. मग ठीक आहे ना, एक काम करू, देऊन टाकतो सगळ्यांना पैसे. ह्या ज्या स्ट्रेसमध्ये मी जगतोय ना, हा स्ट्रेस माझ्या आयुष्यात असाच राहू देत कायम. तुला असंच हवंय ना, मी असाच चिडचिड हवाय ना तुला, राहू देत ना. मला तसं म्हणायचं नाहीये, पण सगळ्यांना अंधारात ठेवून आपण त्या जमिनीचं, म्हणजे तुम्ही सगळं करताय घरचं हे सगळ्यांना माहिती आहे. ते तुमच्या पाठीशी असतील, तुम्ही एकदा त्यांना सांगा ना. मला म्हणून तुझा राग येतो माहितीये. हे असं एवढं साधं बोळ नसतं का? रेवतीचं लग्न आहे, पिहूचं लग्न आहे, प्रथमचं शिक्षण आहे. हे सगळं फक्त माझ्याच खांद्यावर आहे, लक्षात घे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच या पैशाचं प्लॅनिंग केलंय मी व्यवस्थित. असंच चालू राहिलं तर ह्या प्रेशरमध्ये मी कायमच राहणार. काय बेसिक अपेक्षा करतोय मी तुझ्याकडं? काय म्हणणं आहे माझं? इथे सही कर. नाही, तरी पण एकदा तुम्ही जरा विचार. काय विचार करायचा आहे?